गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तर त्या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात. ही चतुर्थी तिथी अत्यंत शुभ मानली जाते आणि या दिवशी व्रत केल्याने वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीचे फळ मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने कोणतंही संकट येत नाही आणि संकट आल्यास त्याचे निवारण होते. या व्रतामुळे मंगळ ग्रहाची पीडा कमी होते आणि व्यक्तीच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश मिळते. एक अंगारकी चतुर्थीचे व्रत 21 संकष्टी चतुर्थीच्या व्रतांइतके फलदायी असते. आता आपण देखील अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत हे अवश्य करावे आणि ते जर करणे शक्य नसेल तर अशा वेळेस आपण बाप्पाची पूजा फक्त मनोभावे केली तरी पण चालेल. आता मी तुम्हाला अंगारकी संकष्टी चतुर्थीची व्रतकथा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया किंवा श्री गणेशाय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. शंकर आणि बेल, विष्णू आणि तुळस, लक्ष्मी आणि कमळ, तसेच गणपती आणि दुर्वा हे एक समीकरणच आहे. गणपतीला या दुर्वा इतक्या प्रिय का? या संदर्भात जेव्हा कार्तवीर्याने ब्रह्माजींना तसा प्रश्न विचारला तेव्हा त्याच्या प्रश्नास उत्तर देताना ब्रह्माजी म्हणाले, फार फार वर्षांपूर्वी जांब नावाच्या एका नगरात एक सर्वगुण संपन्न आणि तसाच मोठा धनाढ्य असलेला एक सुलभ नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या सर्वगुणयुक्त, नम्र आणि सुशील पत्नीचे नाव होते समुद्रा. राजा राणीची ती जोडी अत्यंत नावाजलेली होती, कारण ते दोघे मोठा दान धर्म करायचे, यात्रा करायची, दाने द्यायची. एक दिवस एक गरीब ब्राह्मण त्यांच्या दारात भिक्षा मागण्यासाठी आला. तो ब्राह्मण अत्यंत गरीब होता. त्यांच्या अंगावर धड वस्त्र पण नव्हते. त्या ब्राह्मणाची ती दयनीय अवस्था पाहून राजा राणीला दया आली. त्यांनी पुढे येऊन त्या ब्राह्मणाला त्याचे नाव विचारले. त्यांनी सांगितलेले ते त्याचे नाव आणि तो त्याचा दैन्य अवतार पाहून त्या दोघांना तो प्रचंड मोठा विरोधाभास होऊन क्षणभर हसू आले. काय रे तुझी ही अवस्था? नाव काय अन अवस्था काय? असे पाहून अगदी सहजपणे राजा राणीच्या मुखातून शब्द बाहेर पडले. त्यामुळे तो गरीब पण स्वाभिमानी ब्राह्मण दुखावला गेला. तो रागवला आणि त्याने सुलभास तू बैल होशील, लोक तुला राबराब राबवून घेतील असा शाप दिला. एका दरिद्री ब्राह्मणाने आपल्या पतीला शाप द्यावा याचा पतिव्रता राणीला राग आला. तिने त्या ब्राह्मणाला तू गाढव होशील असा शाप दिला. त्याचबरोबर त्या ब्राह्मणाने तिला पण तू पापी, दुराचारी, चांडाळीन होशील असा शाप दिला. दुर्दैवाने त्यांनी एकमेकांना दिलेले शाप पुढे खरे झाले. राजा बैल, ब्राह्मण गाढव, तर राणी चांडाळीन झाली. बैल कोणाकडे तरी राबू लागला, गाढव उकिरडे फुंकू लागला, चांडाळीन सुद्धा उपाशी तापाशी फिरू लागली. एकदा काय झाले, दैवयोगाने हे तिघेही कळत न कळत नगराबाहेरच्या एका पुरातन गणेश मंदिराच्या परिसरात आले. तो दिवस नेमका भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा होता. लोक देवदर्शन, पूजा इत्यादी करण्यासाठी मंदिरात ये जा करत होते. दिवसभर त्या भागात फिरून सुद्धा त्या बैल आणि गाढवाला काही खायला मिळाले नाही, ना त्यांना पाणी पिण्यास मिळाले. दोघांनाही उपवास घडला. तिकडे त्या चांडाळणीची अवस्था ही तशीच झाली. त्यातच एका पावसाच्या सरीत ते भिजले. अंगाला थंडी वाजू लागली. चांडाळणीने जवळपासचा पालापाचोळा गोळा करून शेकोटी केली आणि ती पेटवली. शेकोटी फुंकता फुंकता त्या गवतामधील एक दुर्वांकूर दूर उडाला आणि तो जाऊन नेमका गणपतीच्या मूर्तीवर पडला. तोच खाण्याच्या आशेने बैल आणि गाढव हे दोघेही तिथे आले. चांडाळीने गोळा केलेला पालापाचोळा बाजूला करून त्यात काही खायला मिळतंय का शोधावे या प्रयत्नात हरळही खात असताना त्या बैल आणि गाढव यांच्या तोंडातून काही गवत इकडे तिकडे उडाले. त्यातल्या दुर्वा या नेमका गणेशाच्या पायाशी जाऊन पडल्या. त्या तिघांकडून दिवसभराचा उपवास आणि दुर्वांकुराची पूजा ही अशा प्रकारे घडली. त्यामुळे गणपतीला त्याचा मोठा आनंद झाला. तेवढ्यात आता रात्र आहे, मंदिरात कोणी नाही,
पुजारी पण ओवरीवर येऊन झोपलाय. हे पाहून काहीतरी खायला मिळेल म्हणून नैवेद्य घ्यायला चांडाळीन मंदिरात गेली. ती देवाचा नैवेद्य खात असतानाच तिथे बैल आणि गाढव आले. त्यांनी पण देवापुढचे हार, दुर्वा, फळे खायला सुरुवात केली. ते पाहून चांडाळीने रागाने आपल्या हातातील काठी गाढवाच्या पाठीवर मारली. ते ओरडले आणि काय, पुजारी जागा झाला. पाहतो तर काय, बैल, गाढव आणि ती चांडाळीन देवापाशी. त्याने रागारागाने त्या तिघांना मारून बाहेर काढले. मार चुकवण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांच्या हातून मंदिराला 3 प्रदक्षिणा घडल्या. तिकडे पुजाऱ्याने पुन्हा सर्व मंदिर धुतले. देवालाही नव्याने अंघोळ घालून देवाची पूजा बांधली. तो उपवास, प्रदक्षिणा आणि 2 वेळेस स्नान घडवणाऱ्या त्या तिघा जीवांची गणेशास मोठी दया आली. त्याने त्यांच्या दुर्वांकूर पूजनावर प्रसन्न होऊन त्यांना गणेशलोकी घेऊन येण्यासाठी आपले गणेशदूत आणि एक दिव्य असे विमान पाठवले. हा असा चमत्कार पाहणाऱ्या त्या पुजाऱ्याने व इतर काही लोकांनी गणेशदूतांना असा प्रश्न विचारला की, हे गणेशदूतांनो, या 3 जीवांच्या हातून नेमके असे कोणते पुण्यकारक कर्म घडले की त्यांना घेण्यासाठी प्रत्यक्ष गणेशलोकातून दिव्य विमान आले? कृपा करून आपण ते रहस्य आम्हास सांगावे. आम्हासही श्री गणेशाचा वर हवा आहे. त्याच्या चरणी ठाव मिळावा अशी आमची इच्छा आहे. बैल, गाढव आणि चांडाळीन यांना घेण्यासाठी जे गणेशदूत आले त्यांना जेव्हा या तिघांचे कोणते कर्म यांना मोक्षास नेत आहे असे विचारले असता गणेशदूत म्हणाले, कळत नकळत यांच्या हातून श्री गणेशाचे जे दुर्वांकूर पूजन झाले त्याचा हा प्रताप आहे. त्यांनी दुर्वेच्या संदर्भात अधिक माहिती देताना असेही सांगितले की एकदा इंद्राने नारद मुनींना दुर्वाचे महात्म्य विचारले. तेव्हा त्याने इंद्रास एक कथा सांगितली. ती अशी की अनेक वर्षांपूर्वी स्थावर नावाच्या एका नगराजवळ रम्य प्रदेशात कौंडिन्य ऋषी राहत होते. त्यांच्या आश्रमाजवळ एक छान तळे होते. त्या तळ्यात रोज अनेक सुंदर सुंदर कमळे उगवत. कौंडिन्य ऋषी हे थोर गणेश उपासक होते. ते रोज श्री गणेश नामावली पठण करून गणेशास एक कमळ अर्पण करत. एकदा या गणेश भक्त ऋषींना त्यांची धर्मपत्नी आश्रया हिने एक प्रश्न विचारला की, स्वामी गणेशाला दुर्वा इतक्या प्रिय का? तेव्हा आपल्या पत्नीच्या त्या प्रश्नाला उत्तर देताना कौंडिन्य ऋषी म्हणाले, प्रिये, एक दिवस यमलोकात यमराजाने एका मोठ्या उत्सवाचे आयोजन केले. त्यासाठी स्वर्गलोकातील अनेक गण, गंधर्व, अप्सरा आणि नृत्यांगांना यांना पाचारण केले. त्या उत्सवाच्या निमित्ताने अनेक नृत्य गायनाचे कार्यक्रम देखील झाले. एका नृत्याच्या कार्यक्रमात तिलोत्तमा नावाची एक अत्यंत सुंदर कमनीय रूप यवना अप्सरा आपले नृत्य सादर करत असताना तिचे सौंदर्य पाहून प्रत्यक्ष यमराज तिच्यावरती मोहित झाले. त्यांचा कामाग्नी इतका उफाळून आला की यमराजाने तिला तत्काळ आपल्या महाली नेले आणि तिच्याशी अंगसंग केला. यमराजापासून त्या नृत्यांगनेला एक पुत्र निर्माण झाला. त्याचे नाव ठेवले अनलासूर. या अनलासुराचे डोळे जन्मताच निखाऱ्यासारखे जळजळीत आणि आग ओकणारे होते. ते बालक जन्मताच आपल्या दृष्टीने सकल पृथ्वी अग्नीने जाळू लागला. अनलासुराने पृथ्वी जाळण्यास सुरुवात करताच इतर लोकीच्या लोकांनाही आपल्या जीविताची काळजी वाटू लागली. त्यांनी जीवरक्षणासाठी सृष्टीचे संरक्षक भगवान विष्णू यांच्याकडे धाव घेतली. त्यांना यमपुत्र अनलासुराच्या कारभाराची कल्पना दिली व रक्षण करण्याची प्रार्थना केली. त्यावेळी त्या सर्वांना दिलासा देत भगवान विष्णू म्हणाले, लोक हो, या अनलासुराचा नाश करायला हवा हे खरे, पण ते कार्य माझ्या हातून घडणार नाही. तर अनलासुराचा शेवट हा शिवगौरी पुत्र श्री गणेश याच्याच हातून घडेल तसेच विधिलिखित आहे. तेव्हा आपण सर्वजण श्री गणेशास शरण जाऊया. तो आपले कार्य नक्की करेल. अनलासुराचा वध होणार, त्याचा शेवट हा श्री गणेशाच्या हातून होणार. हे वृत्त समजताच सर्वांना आनंद झाला. त्यांनी या जनहित कार्यासाठी गणेशास प्रवृत्त करायला गणेशलोकी धाव घेतली. त्यांची प्रार्थना ऐकून विघ्नहर्ता गणेशाने त्यांना मी तुमचे संकट निवारण करीन असे अभिवचन देखील दिले. इकडे श्री गणेश आपल्या शरणागत भक्तांना निर्भय करत असताना अचानक तिथे प्रत्यक्ष अनलासुराचे आगमन झाले. त्याने आपल्या नजरेतून अग्निज्वाला उकण्यास सुरुवात केली. तेव्हा सारेजण आपापले प्राण वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळून गेले आणि दडून बसले. फक्त श्री गणेश हाच एका बालकाच्या रूपात जाऊन त्या अनलासुरासमोर जाऊन उभा राहिला.
कौंडिन्य ऋषी आपल्या पत्नीस सांगत होते की जेव्हा तो अनलासूर हा गणेशापुढे आला तेव्हा त्याने आपल्या निखाऱ्यासारख्या दृष्टीने सृष्टीतल्या पाण्याच्या साठ्यांची वाप केली. झाडे झुडे वनस्पती पार करपवून टाकल्या. जमीन सुद्धा तप्त होऊन भंगाळू आणि चिराळू लागली. सर्वत्र एकच हाहाकार झाला. प्राणी पक्षी जंगलात लागलेल्या प्राणघातक वणव्याने होरपळून जळून मरू लागले. एकूणच अवघे त्रिभुवन हे अनलासुरामुळे त्रस्त झाले. हा सारा असा भयंकर प्रकार पाहून श्री गणेशाचा राग अनावर झाला. पाहता पाहता बालकरूपी गणेशाने आपले विराट रूप धारण केले. त्याने एका हातानेच अनलासुरास उचलले आणि काय होत आहे हे त्याला कळायच्या आत त्यास सरळ गिळंकृत करून टाकले. अनलासूर गणेशाच्या पोटात जातात. गणेशाच्या अंगाचा मात्र भयानक दाह होऊ लागला. त्याचे अंग तापू लागले. आता आपला रक्षक गणेशाचा हा अंगदाह कसा शांत होईल याची सर्व देवदेवता आणि भक्तगणांना एकच चिंता लागली. अनेकांनी अनेक उपाय केले खरे, पण वरुणाने गणेशाच्या अंगावर शीत उदकाचा वर्षाव केला. चंद्र त्याच्या माथ्यावर जाऊन बसला. शंकराने आपला नाग त्याच्या पोटावरती बांधला. भक्तांनी चंदनाचा लेप गणेशाच्या अंगास दिला, पण देहाचा दाह काही शांत होईना. त्यावेळी वनस्पतीशास्त्राची माहिती असणारे काही ऋषीमुनी अन त्यांचा शिष्यवर्ग रानावनात धावला. त्यांनी शीतगुणी दुर्वा शोधून आणल्या. त्या दुर्वेच्या 21 असंख्य जोड्या केल्या आणि 88,000 ऋषींनी श्री गणेश नामाचा जप करत त्या दुर्वा श्री गणेशाच्या मस्तकावर चढवल्या. आणि काय आश्चर्य, थोड्याच वेळात त्या शीतगुणी औषधी दुर्वांमुळे श्री गणेशाच्या अंगाचा दाह शांत झाला. श्री गणेशाने त्या ऋषीमुनींना अनेक मंगल आशीर्वाद दिले. तसेच ज्या दुर्वांच्या वनस्पतीमुळे गणेशाचा देहदाह शांत झाला त्या दुर्वेस गणेशाने असे वरदान दिले की जो कोणी भक्त मला या दुर्वा अर्पण करेल त्याला यज्ञाचे फळ आणि सुख शांती वैभव प्राप्त होईल. त्याला ज्ञान कला बुद्धी चातुर्य याचे वरदान मिळेल. त्याच्या सर्व संकटाचे निराकरण होईल. त्यास सुख प्राप्त होईल. श्री गणेशाने अशा प्रकारे अनलासुराचा नाश केला. त्यावरूनच त्याच्या सहस्रनामावलीत त्याचे कालानल प्रशमन असे नाव प्रसिद्ध झाले. ही घटना जिथे घडली तिथे स्थापन केलेल्या श्री गणेशाचे विघ्नहर गणपती असे नामकरण करण्यात आले. कौंडिन्य ऋषी आपल्या पत्नीस आणखी एक कथा सांगताना असे सांगतात की हे प्रिये, खरं म्हणजे प्रत्येकाला प्राप्त होणारी धनसंपत्ती वैभव सुख हे ईश्वराचे देणे असते, पण माणसाला ते सारे आपणच आपल्या स्वकर्तृत्वाने मिळवले आहे, कमवले आहे. ते आपले कर्तृत्व आहे असा गर्व, अहंकार किंवा ताटा असतो. राजांचा राजा जनक याला सुद्धा त्याच्या वैभवाचा धनसंपत्तीचा मोठा गर्व होता. हे राजन, अरे मी असे ऐकले आहे की तुझ्या दारातून कोणताही याचक कधीही किमान 100 सुवर्ण मुद्रा भेट मिळाल्याशिवाय परत जात नाही. तेव्हा या तुझ्या दातृत्वाचा नेमका धनी कोण? नारदांच्या या सूचक अशा प्रश्नाला उत्तर देण्याच्या प्रयत्नात जनक राजाने त्यांना जे काही सांगितले त्यावरून जनकास आपल्या धनसंपत्तीचा गर्व आहे. तो विश्वनियत्यांचे देणे आहे असे कृतज्ञतेने मानत नाही. ही गोष्ट जेव्हा नारदांच्या लक्षात आली तेव्हा नारदाने जनक राजाचे गर्भहरण करायचेच असा मनोमन निश्चय केला. एकदा नारद मुनी हे गणेश लोकी गेले असताना सहज दान, दातृत्व, कर्तृत्व हा बोलण्याचा विषय निघाला. तेव्हा देवर्षी नारदाने जनक राजाचे दातृत्व आणि त्याचा गर्भ अहंकार श्री गणेशास सांगितला. तेव्हा गजाननाने जनकाचे गर्भहरण करण्याचे ठरवले. तो एका भुकेलेल्या ब्राह्मणाच्या रूपात जनक राजाकडे जाऊन जेवण मागू लागला. जनकाने त्या ब्राह्मणाचे स्वागत केले आणि त्यास आपल्यासोबत पाकशाळेत नेऊन सन्मानाने ताटपाटावर बसवले. पाकशाळेत जवळजवळ 1000 लोकांना पुरेल इतका स्वयंपाक तयार होता. पण आश्चर्याची गोष्ट अशी की ते सर्व अन्न या एकाच ब्राह्मणाने खाऊन फस्त केले, तरी त्यास काही तृप्तीचा ढेकर येईना. तो आणखी अन्न मागू लागला. पुन्हा शिदा आणल्या, स्वयंपाक केला, तो सुद्धा त्या ब्राह्मणाने खाऊन संपवला. तेव्हा मात्र राजा जनकाला आता त्याच्या गर्वाचे पूर्णतः हरण झाल्याची जाणीव झाली होती. त्याने शरणागत भावाने त्या ब्राह्मणाचे पाय धरले, क्षमा याचना केली. तेव्हा श्री गणेशाने जनक राजास आपले दिव्य दर्शन दिले. कौंडिन्य ऋषी आपल्या पत्नीस पुढे सांगतात की जनक राजाचे गर्भहरण केल्यानंतर श्री गजानन पुढे आपल्याच एका भक्ताच्या घरी भोजनासाठी गेला. त्या भक्ताचे नाव विरोचन आणि त्याच्या पत्नीचे नाव त्रिशिरा. गजाननाने त्यांच्या घरी जाऊन त्यांना दर्शन दिले आणि आपण जनक राजाकडून अतृप्त अवस्थेत येथे आलो आहोत असे सांगितले.
त्यावर ती गणेश भक्त दाम्पत्य त्यांना म्हणाले, देवा, आम्ही रोज श्री गणेशाचे पूजन करून त्यास दुर्वा अर्पण करतो. आता घरात एकच दुर्वांकूर शिल्लक आहे, तू त्याचा प्रेमाने स्वीकार कर. असे म्हणून त्या दोघांनी भक्तियुक्त अंतकरणाने गणेशास तो एकमात्र दुर्वांकूर दिला. पण त्या तेवढ्याशा दुर्वादलाने देव तृप्त झाला. त्या दोघांनी गणेशाच्या चरणावर नतमस्तक होत त्यांनी देवाकडे जन्मोजन्मी तुझा विसर न व्हावा असे वरदान मागितले. हा कथाभाग सांगून झाल्यावर आणि तो सर्व भाग ऐकून काहीशा शंकित झालेल्या आपल्या धर्मपत्नीला समजावीत कौंडिन्य ऋषी तिला म्हणाले, प्रियतमे, हे असेच आहे. आपण देवाला किती देतो याचा तो विचार करत नाही, तर तो तुम्ही कोणत्या आणि किती श्रद्धा आणि भक्तिभावनेने त्याला दिले आहे याचाच विचार करतो. बघ ना, विचार कर. गर्विष्ठ जनक राजाकडचे 1000 लोकांचे अन्न खाऊनही ज्याची भूक भागली नव्हती, त्याच देवाने प्रेम, श्रद्धा आणि भक्तिभावाने दिलेल्या एका दुर्वांकुराचा स्वीकार करून तृप्तीचा ढेकर दिला. त्या अर्थी एका छोट्याशा दुर्वांकुराचे मोल किती असते याची खरं तर तुला कल्पना आली असेलच. दुर्वा ही गणेशास अतिप्रिय आहे. त्यामुळे प्रत्येक गणेश भक्ताने संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी, मंगळवार या दिवशी श्री गणेशास दुर्वा जरूर अर्पण कराव्यात. दुर्वांचे मोल हे खरोखरच अनमोल आहे. कौंडिन्य ऋषी आपल्या पत्नीस म्हणाले, हे बघ, तुला स्वतःला या दुर्वाचे मोल किती याची खात्री करून घ्यायची असेल तर तू असं कर. तू एक दुर्वांकूर घेऊन देवांचा राजा इंद्र याच्याकडे जा आणि त्या दुर्वांकुराच्या वजना इतके सुवर्ण त्याच्याकडे माग. म्हणजे तुला दुर्वांकुराचे खरे मोल काय आणि किती याची नेमकी प्रचिती येईल. कौंडिन्य ऋषींच्या सल्ल्याप्रमाणे त्यांची धर्मपत्नी ही दुर्वांकूर घेऊन खरोखर देवांचा राजा इंद्र याच्याकडे गेली. इंद्राने तिचे उत्तम स्वागत केले. मग तिला तिच्या इंद्रलोकी येण्याचे कारण विचारले. त्यावर ती म्हणाली, हे इंद्र, माझ्या पतीने तुझ्याकडून एक दुर्वांकूर भारा इतके सुवर्ण घेऊन येण्याची मला आज्ञा दिली आहे. त्यावर इंद्राने एकदा तिच्या हातातील त्या छोट्याशा दुर्वांकुराकडे पाहिले आणि म्हणाला, एवढेच ना, मग चिंताच करू नकोस. मी तुला माझा खजिनदार कुबेर याच्याकडे पाठवतो. तो तुला तेवढं सोनं नक्कीच देईन. असे म्हणून इंद्राने आपल्या एका दूतामार्फत तिला कुबेराकडे पाठवले. त्या ऋषी भार्येस नेमके काय हवे ते ऐकून कुबेराला सुद्धा हसू आले. त्याने लगेच एक तराजू काढला आणि एका पारड्यात तो दुर्वांकूर ठेवून दुसऱ्या पारड्यात त्याच्या वजनापेक्षा कितीतरी जास्त वजनाची एक सोन्याची लगड घातली. तराजू उचलून पाहिले तो काय, दुर्वांकुराचे पारडे लगडीच्या पारड्यापेक्षाही जड. कुबेर दुसऱ्या पारड्यात लगडी मागून लगडी घालत गेला, पण दोन्ही पारडी काही केल्या एकसारखी होईनात. कुबेराला काय करावे हे सुचेना. तो आश्चर्याने पाहतच राहिला. ती नेमकी त्याच्या कसोटीची वेळ होती. शेवटी तो स्वतः त्या पारड्यात बसला. ही वार्ता इंद्रास कळताच तोही तिथे धावत आला. तो दिव्य चमत्कार पाहून त्यालाही काय करावे ते कळेना. बरं, तो वर शब्दात अडकलेला आता काय करायचे. देवांचा राजा इंद्र याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होताच अनेक देवदेवता सुद्धा त्या दुसऱ्या पारड्यात बसल्या. तरी एका दुर्वांकुराची काही तुलना होईना किंवा तिचे मोल ठरवता येईना. तो दिव्य चमत्कार इंद्रांसहित सर्व देवदेवतांनाही चकित करून गेला. इंद्रांचा तर गर्व परिहार झालाच, पण इतर देवांनाही तो श्री गणेशास विषय प्रिय असलेल्या एक दुर्वांकूर किती श्रेष्ठ असतो याचा रोकडा प्रत्यय आला. शेवटी सर्व देवदेवता त्या ऋषी भार्येस म्हणजेच आश्रया ही शरण आल्या. तिच्या चरणी नतमस्तक झाल्या. ते सर्वजण तिच्यासोबत कौंडिन्य ऋषींच्या दर्शनास त्यांच्या आश्रमात आले. सर्वांनी ऋषीवरांना विनम्र भावे वंदन केले. मग सर्वांनी त्या एका दुर्वांकुराच्या साक्षीने श्री गणेशाचे आव्हान पूजन केले. तोच दुर्वांकूर सश्रद्धपणे गणेशास अर्पण केला. गणेशदूत म्हणाला, असा आहे हा दुर्वेचा अगाध महिमा. या तिन्ही भक्तांकडून म्हणजेच बैल, गदर्भ आणि चांडाळीन यांच्याकडून नेमकी चतुर्थीच्या दिवशी ती दुर्वांकूर पूजा घडली. म्हणून श्री गणेशाने त्या तिघांना गणेशलोकी घेऊन येण्यासाठी हे विमान पाठवले आहे. गणेशदूतांना ही वार्ता ऐकून तिथे उपस्थित लोकांनी श्री गणेशाचे मनोभावे पूजन करून त्यास 21 दुर्वांच्या जोड्या अर्पण केल्या. श्री गजाननाच्या कृपा प्रसादे करून केवळ प्राणीच नव्हे, नीच जातीची चांडाळीनेच नव्हे, तर इतरही भक्त भाविकांचा उद्धार झाला. त्या सर्वांना घेऊन गणेश दूत हे गणेशलोकी निघून गेले. आता आपण
अंगारकी संकष्ट चतुर्थीची व्रतकथा जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया जरूर लिहा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. देवेंद्राकडून गणेश व्रत महिमा ऐकत असताना काहीसे आठवल्यासारखे होताच राजा शूरसेनाने प्रश्न केला, हे देवेंद्रा, मी असे ऐकले आहे की संकष्ट चतुर्थी व्रताप्रमाणेच श्री गणेशाचे आणखी एक अंगारकी चतुर्थी व्रतही आहे. आपण कृपा करून मला त्या व्रताचा महिमा सांगाल का? तेव्हा शूरसेन राजाच्या मनातली ती ज्ञान जिज्ञासा लक्षात घेऊन देवादिदेव इंद्र म्हणाले, राजन, आज तुझ्या निमित्ताने ही गणेश व्रत महिमा निवेदनाची सेवा माझ्या हातून घडत आहे. याचा मला मोठा आनंद आहे. हे राज, प्रत्येक महिन्यात संकष्ट चतुर्थी ही येतेच, पण ज्यावेळी ही तिथी एखाद्या मंगळवारी येते तेव्हा त्या तिथीच्या चतुर्थीस अंगारकी चतुर्थी असं म्हणतात. मात्र कालगणनेच्या खेळात ही अशी चतुर्थी फार कमी वेळा येते. ती चतुर्थी साधून जे गणेश भक्त ते अंगारकी चतुर्थीचे व्रत करतात त्यांना श्री गणेशाच्या कृपेने मोठे पुण्य लाभते. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. गणेशाचा कृपा प्रसाद त्यांना लाभतो. हे राजा, या अंगारकी चतुर्थीची कथा पण अत्यंत सुंदर आणि श्रवणीय आहे. ती कथा तू आता श्रवण कर. क्षिप्रा नदीच्या काठावर अवंती नावाची एक नगरी होती. त्या नदीच्या काठावर जे अनेक ऋषीमुनींचे आश्रम होते त्यातच एक आश्रम हा भरद्वाज नावाच्या ऋषींचा होता. भरद्वाज ऋषी हे एक महान तपस्वी आणि अग्निहोत्री होते. त्यांच्या आश्रमात अनेक विद्यार्थी विद्यार्जन करत. एकदा हे भरद्वाज ऋषी पहाटे पहाटे क्षिप्रा नदीवरती स्नानास गेले. तेव्हा त्यांनी असे पाहिले की स्वर्गलोकीच्या काही अप्सरा त्या नदीपात्रात स्नान करत होत्या. त्या सर्वांग सुंदर, कमनीय, नवयौवन अप्सरांचे ओले अंग पाहून अचानक भरद्वाज ऋषींच्या मनात कामविकार इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाला की त्यांना तो संयमाने आवरणे शक्य झाला नाही. परिणामी त्यांचे जे तेज खाली पडले ते खाली पडलेले वीर्य धरणी मातेने आपल्या पोटात समावून घेतले. झालेल्या प्रसंगाने भरद्वाज ऋषी मात्र मोठे खजील झाले. त्यांनी कसेबसे आपल्या चंचल मनास आवरले, नित्याचे स्नान केले, झालेल्या गोष्टीबद्दल ईश्वराकडे क्षमा मागितली आणि ते आश्रमात परत आले. पुढे आपल्या नित्याच्या ध्यानधारणा, तपसाधना, विद्यादान या कामात त्यांना ती घटना विसरल्यासारखी झाली. मात्र इकडे असे झाले की त्या ऋषीवीर्यांपासून पृथ्वीला एक लालबुंद तेजस्वी असा बालक झाला. तिने त्याचे नाव भौम असे ठेवले. भौम म्हणजे मंगळ, लालसर रंगाचा, तेजस्वी. एकदा या बालकाने आपल्या मातेस आपल्याला असा हा तांबूस लालसर रंग का प्राप्त झाला, आपण नेमके कोण आहोत, हे धरणी मातेकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा धरणी मातेने मंगळास त्याच्या जन्माचे ते रहस्य सांगितले. आपला पिता म्हणजे साक्षात थोर तपस्वी भरद्वाज ऋषी आहेत हे ऐकून मंगळास मोठा आनंद झाला. त्याच्या मनात पित्याची भेट घेण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली. तेव्हा धरणी माता एका मातेचे रूप घेऊन त्या मंगळास त्या भरद्वाज ऋषींच्या आश्रमात घेऊन आली. ऋषींना जेव्हा त्या भेटीस आलेल्या बालकाचा आणि आपला पितापुत्राचा संबंध असल्याचे कळले तेव्हा प्रथम भरद्वाज ऋषींना मोठे आश्चर्य वाटले. पण जेव्हा धरणी मातेने त्या क्षिप्रा नदीकाठी घडलेल्या प्रसंगाची ऋषींना आठवण करून दिली तेव्हा भरद्वाजाने त्या मंगळाचा पुत्र म्हणून स्वीकार केला. त्यांनी धरणी मातेच्या विनंतीप्रमाणे त्यास आपल्याच आश्रमात ठेवून घेतला. उचित वेळी त्याची मुंज करून त्यास वेदविद्या, नाना कला इत्यादी शिकवल्या. तसेच पित्याने पुत्रास आत्मकल्याणासाठी श्री गणेशाचा एक सिद्ध मंत्र देऊन त्यास गणेश उपासना करण्याची आज्ञा दिली. त्या पितृ आज्ञेचा आदर करत मंगळ हा नर्मदा नदीच्या काठावर गेला. तिथे एक उत्तम स्थान पाहून त्याने जवळजवळ 1000 वर्ष श्री गणेशाची आराधना, जप केले. श्री गणेश प्रसन्न होऊन त्यांनी आपल्या या भक्तास दर्शन दिले. ते म्हणाले, बाळ मंगळा, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. हवा तो वर मागून घे. तेव्हा मंगळ हात जोडून म्हणाला, हे गणराया, तुझी माझ्यावर सदैव कृपादृष्टी राहू दे. मग स्वर्गलोकीचे अमृत मिळू दे. आज ज्या तिथी अनुवारास तुम्हाला प्रसन्न होऊन हा दर्शन दिलास तो दिवस तुझ्या व्रताशी जोडला जाऊ दे. तेव्हा प्रसन्न झालेले गणराज म्हणाले, हे भूमिपुत्रा, तू भौमी या नावाने ओळखला जाशील. तुला अमृताचा लाभ मिळेल. आज मंगळवार आणि चतुर्थी तिथी आहे. असा योग जेव्हा जेव्हा येईल ती तिथी तुझ्या नावाने अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. या दिवशी माझे पूजन, व्रत, उपासना, नामस्मरण करणाऱ्या भक्तास अनेक संकष्ट चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळेल. असा आशीर्वाद देणाऱ्या गणेशाचे त्या भरद्वाज ऋषींच्या पुत्राने एक भव्य मंदिर बांधले.
त्यात दशभुज गणेशाची प्रतिष्ठापना केली. त्या गणेशाचे मंगळाने मंगलमूर्ती असे नाव ठेवले. भगवान शिवाचे पुत्र श्री गणेशाचे लग्न प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या 2 मुलींबरोबर झाले. सिद्धीपासून क्षेम आणि रिद्धीपासून लाभ नावाची मुले झाली. लोकपरंपरेत याला शुभलाभ असे म्हणतात. गणेशाचे लग्न देखील अतिशय रोचक परिस्थितीमध्ये झाले. त्यांचे लग्न होत नव्हते. या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराणांमध्ये मनोरंजक पद्धतीने मिळते. श्री गणेशाच्या विवाहासंबंधी मुख्यतः 2 कथा प्रचलित आहे. यातील एका कथेत तुळशीचे वर्णन आहे. त्याचसोबत गणपतीला तुळस का अर्पण केले जात नाही हे देखील सांगितले आहे. पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणेश तपश्चर्या करत असताना तेथून जात असलेल्या तुळशीने त्यांना पाहिले आणि ती भगवान गणेशावरती मोहित झाली. तिला त्यांच्याशी लग्न करायचे होते, परंतु भगवान गणेशाने ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली होती, म्हणून त्यांनी तुळशीसोबत लग्न करण्यास नकार दिला. आपल्या लग्नाचा प्रस्ताव नकारल्यामुळे संतप्त झालेल्या तुळशीने गणेशाला शाप दिला की त्याचे 2 लग्न होतील. यावर भगवान गणेशाने तुळशीला शाप दिला की तिचा विवाह राक्षसासोबत होईल. त्यानंतरही गणेशाला तुळशी अर्पण करणे वर्ज्य मानले गेले आहे. आणखी एका आख्यायिकेनुसार भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्याच्यासोबत लग्न करू इच्छित नव्हते. त्यामुळे त्रस्त होऊन त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली. यासोबतच त्यांनी इतर कोणाचेही लग्न होऊ दिले नाही. कोणाचे लग्न असले की त्यात ते विघ्न निर्माण करायचे. त्यांचे वाहन मूषक यांनीही त्यांना त्यांच्या या कामात साथ दिली. त्यांच्या या सवयीमुळे देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागले. एके दिवशी ते या समस्येबद्दल ब्रह्मांजीकडे गेले. देवी देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवाने आपल्या 2 मानस मुलींना भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवले. भगवान गणेशाने ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला सुरुवात केली. दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धी सिद्धी भगवान गणेश आणि मूषकराज या दोघांचे लक्ष वळवायचे. त्यामुळे हळूहळू लग्न होऊ लागले. पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहू शकली नाही. रिद्धी-सिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले. ते रिद्धी-सिद्धीला शाप देणार होतेच तेव्हा ब्रह्माजी तिथे पोहोचले आणि त्यांनी भगवान गणेशाला रिद्धी-सिद्धीसोबत लग्न करण्याचे सुचवले. ब्रह्माजींच्या सूचनेनुसार भगवान गणेशाने रिद्धी-सिद्धीसोबत विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांचे 2दा लग्न झाले. भगवान गणेश ही हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देवता मानले जातात. कोणतेही शुभ कार्य करण्याच्या अगोदर त्यांचे नाव घेतले जाते. त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही. याच संबंधित एक कथा आहे. भगवान विष्णूचे लग्न देवी लक्ष्मीसोबत करण्याचे योजिले. सर्व देवांना आमंत्रण मिळाले, पण गणेशाला काही दिलं नाही. भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात चर्चा करू लागले की श्री गणेश नाही. मग सर्वांनी विष्णूंना विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिलं आहे. जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असते तर ते आले असते. तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल. नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले. वराड तिथून निघाल्यावर रथांची चाकं जमिनीत रुतली. बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक नाहीच निघाले. सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही. बऱ्याच जागेतून ते तुटायला लागले. कोणालाही काही सुचत नव्हते की आता काय करावं. तेव्हा नारदजीने सांगितले की आपण गणेशाचा अवमान करून चांगलं केलं नाही. जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल. मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले. गणेशाची आदराने पूजा करताच रथाची चाके निघाली. देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले. मोदक बघून दोन्ही मुले कार्तिकेय आणि गणेश आईकडून मागू लागले. तेव्हा आईने मोदकाच्या महत्त्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना जो प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल. आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले. इथे गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते. तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले. हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान, सर्व देवांना केलेला नमस्कार, सर्व यज्ञाची फलप्राप्ती, सर्व प्रकारचे उपवास, मंत्र
मंत्र, योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या 16व्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही. म्हणून हे श्री गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्या पेक्षा वर आहे. म्हणून हे मोदक मी श्री गणेशाला देत आहे. आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी श्री गणेशाची पूजा होईल असे पद्मपुराणामध्ये देखील सांगितलं आहे. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.